हॅलो, गुड मॉर्निंग. 2 दिवस झाले ब्लॉग येतच नाही. आज फायनली हा ब्लॉग मी एडिट करून टाकेन. आत्ता आम्ही चालले डहाणू फेस्टिवलला, ज्याची व्हिडिओ मी आधीच टाकलेली. 20, 21, 22ला डहाणू फेस्टिवल आहे. एक्झॅक्ट काय आहे, कसं आहे, त्याचं टाईम काय आहे, कोणकोणते स्टॉल आहेत, कुठे काय खरेदी करायचं, आम्ही कुठे काय खाल्लं, त्याची प्राईस मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता आम्ही 9 वाजलेत. संध्याकाळीसुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर सकाळचं वातावरण कसं आहे हे सुद्धा मी दाखवेल तुम्हाला. बस झाला, बस खराब होईल त्याचा. हे असतात का नाही, हा ते नुसतंच ठेवले. आधी फिरायचं पूर्ण बघ, साड्या असतात. तिचे मिरची. इथून या फेस्टिवलची एंट्री चालू झालेली आहे आणि स्टॉल सुरुवात होतं, ज्याचं टाईम आहे सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत. पण जे काही लाईव्ह एंटरटेनमेंट असतात, जे सकाळी 8:30 पासून चालू होतात. मिरची अगं ताक पापड घ्या, पापड इकडे या. चला, शेवटचे 2 दिवस 2000चे आहेत का? घेऊ का तळा गोळे गोळे काय ते खाल्लेले ते चिटोस? हा, तेव्हा खूप हे झालेलं तर घरी ठेवायला. कसे लावले. मी कोकणचा घेतलाच नाही ना, मी घेईन. फ्रीजला लावलेत. स्टॉल आपल्याला सर्व फिरून झाल्यानंतर त्या साईडला एंट्री आहे, ज्यामध्ये झोन आहेत. म्हणजे एक व्हेज झोन आहे आणि एक नॉनव्हेज, जिथे आपण हवं ते खाऊ शकतात. खूप व्हरायटी आहेत, अगदी चाट. नॉनव्हेजमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. तर पण हे जे आपल्या थाली आहेत, जेवण आहे ते 12:30 नंतर तयार होतं. त्याच्यामध्ये जो खिमा पाव आहे तो आम्हाला थोडा लवकर मिळाला, 12 वाजता वगैरे. त्यामुळे जर तुम्ही खाण्याच्या दृष्टीने जात असाल तर या झोनमध्ये थोडं उशिराच जा, कारण की त्यांना सुद्धा तयारीसाठी थोडं टाईम लागतो. आणि बाकी हे चाट वगैरे आहे हे तुम्हाला मिळून जातं लवकर. देते चल बघ, खायचंच मेला. खूप व्हरायटी काय कितीला विचार. हे कितीला आहे? एकच काहीतरी चॉईस कर, जे पाहिजे ते, तुझी इच्छा. तर डबनी वगैरे न्यायला. हा डायरी घेते, छोटी डायरी आहे बघ. तुला आवडेल ते तू चॉईस कर, त्याला आवडेल ते. इकडे काय चाललं?
आपण जेव्हा खायला जातो त्यावेळेस इतकं बसायला तिथे जागा नसते, फक्त एकच बाक आहे आणि बाकी असे टेबल्स दिलेत जेणेकरून आपण तिथे डिश ठेवू शकतात आपली. पण सामानाची आपल्या काळजी घ्या. म्हणजे आम्ही जिथे जेवायला बसलो तिथे एक पिशवी होती, अगदी बराच वेळ होती, अर्धा तास होता. ती पिशवी घ्यायला कोणीच आलं नाही, ते चुकून विसरले. मग मी ती पिशवी जाऊन सिक्युरिटी गार्डकडे देऊन आली की ती ज्यांची आहे त्यांना मिळेल. तर आपल्या सामानाची थोडी काळजी घ्या. कधी-कधी आपण खायच्या दृष्टीने पिशव्या बाजूला ठेवतो आणि ते विसरायला होतं. इथे मुलांनी घेतलं होतं मोजितो, ज्याची प्राईस होती ₹70. 50 पासून स्टार्टिंग होती. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत. तर हे मला द्यायचं नव्हतं, पण जे काही जेवण आहे ते ऑफकोर्स 11 वाजता तर आपल्याला नाही जेवण मिळणार. त्यासाठी थोडं वाट बघावीच लागणार आणि मुलांना भूक लागली होती. मग जे रेडी होतं ते तात्पुरती त्यांना दिलं. आणू आम्ही उभी आहे. मायो मायो मायोनीज नको दाखव किती मीठ कमी आहे सांगायला. जास्त नको लिंबू पिऊ, मला चालत नाही बाबा. हम आपको फेलिसिटेट करने वाले हैं, तो आप जहाँ पे भी हो प्लीज स्टेज के पास आ जाइए. दानू फेस्टिवल 2026 मध्ये दानू कट्ट्यावर उपस्थित सर्व प्रेक्षक तथा भाग घेणारे पार्टिसिपेंट्सचं हार्दिक स्वागत. आज आपण कॉम्पिटिशन 2026 एक कॅटेगरी आहे. आपण ना ते फुलाची उचलणी घेऊन आणि मग ना आपण एक ते पार्क करायला गेलेले
₹100 शर्विनचा आहे मस्त. घे. काय ती पाटी ते करेल तर. मग चल मिरच्या घेऊ आता. थोडीशी व्हिडिओ काढते. त्या सर्व लेडीजला आणि खाली बसलेल्या पण त्या लेडीज ज्यांना जिंकायची संधी आहे, इच्छा आहे, त्यांना देखील मी परत संधी देणार आहे. 3 पैठणी. ओके, परंतु मी त्यांना आउट करेन. त्यांनी बसून घ्यायचं, राग मारायचा, भाऊजींचा राग मारत. कारण तुम्ही मदत या, तुम्ही इथं या, इकडे त्यांच्या जवळ या. अजून साडीमध्ये कोण आहे आपल्याकडे? ते ठाण्याला पण होते प्रॉपर ते बघ कितीला. बरं झालं असं पटेल तो जाईल. होगा तुमसे प्यारा कौन सॉन्ग कुठला प्ले करायचा आहे? होगा तुमसे साडी फार आवडली मला. गाडीला ऑनलाईन जास्ती तर आम्ही आणलेलं आहे आम्ही काय काय आणलंय तर ते सांगतो. जास्त काही घेतलं नाही. बेल्ट आहे, हा हेअरबँड आहे. तो 50ला मिळाला म्हणा. आम्ही ट्रेनमधून घेतला. त्यानंतर फेस्टिवलमधून आम्ही घेतलं हे 2 पेन. व्हिडिओमध्ये एका दाखवले. तिथे खूप सामान होतं स्टेशनरीचं. ते ₹50 आणि ₹100 होतं. त्याच्यामधलं हे आम्ही घेतलं. 50ला 1, 100ला 2. ही आहे भरलेली मिरची. ह्याच्यामध्ये एक ताक मिरची पण येते. ही 30 की ₹50 काहीतरी पॅकेट आहे. आणि हे मॅग्नेट आहे. त्यांनी कार्डसुद्धा दिलं आहे मला, की कार्ड दाखव त्यांचं. जर काही ट्रिप ह्यांची एजन्सी आहे. आपण काही जर बुकिंग करायचं असेल तर तिथे मॅग्नेट होते. 99 रुपीजला मॅग्नेट आहे. हा सुद्धा 99 रुपीजला फ्रीजचा मॅग्नेट आहे. पण तर हे तिथे टेस्टिंगला सुद्धा होते. हा इरेजर आहे. आणि हा इरेझर आहे. हा ₹100 आहे. जसं बटन प्रेस केलं की ते बाहेर येतं. 100ला घेतलं हे. हे ₹60 1 आणि 100ला 2 होते. ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार होते. उपवासाचे, बटाट्याचे, सिंपल, मसाल्याचे. काय 3 काय आहे ते? आणि ते काय? हे आहे डायरी चॉकलेटची. ही डायरी आहे. दाखव. ही डायरी आहे. ही ₹50 आहे. पेजेस ह्याच्यामध्ये सुद्धा चॉकलेट, ऑरिओ असं वेगवेगळे होते. बाहेरून दाखव ना. बाहेरून दाखव. अशी आहे ही डायरी. तर असं घेतलं. खूप काय साड्यांचं वगैरे छान कलेक्शन होतं. ते आम्ही घेतलं. तर चला असं पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.